मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये। ITI ॲडमिशन 2026च्या या व्हिडिओमध्ये प्रवेशाचं वेळापत्रक, आतापर्यंत तुम्ही जी वाट बघत होता ते प्रवेशाचं वेळापत्रक आलेलं आहे। यामध्ये अर्ज भरणे शेवटची तारीख बऱ्याच जणांना माहीत नव्हती, तर या ठिकाणी शेवटची तारीखसुद्धा डिटेल झालेली आहे। त्यानंतर मेरिट लिस्ट कधी लागेल याबद्दल या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्याचबरोबर पहिला राऊंडचं डिटेलसुद्धा या व्हिडिओमध्येच बघणार आहोत। या सगळ्या प्रवेश प्रक्रिया आणि महत्त्वाच्या तारखा या व्हिडिओमध्ये आपण बघू। तोपर्यंत तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राइब करा, म्हणजे तुम्हाला सगळ्याच नोटिफिकेशन मिळत जातील। आता जाऊ डायरेक्ट डिटेल टाइम टेबलकडे। तर टाइम टेबल जर बघितलं तर यामध्ये admission.dvt.gov यावर तुम्ही अर्ज भरतच आहात। अद्याप अर्ज भरला नसेल तर भरून घ्यायचा आहे, कारण ऑनलाईन अर्ज भरल्याशिवाय कोणत्याही प्रकारचं ॲडमिशन मिळत नाही। ऑफलाईन ॲडमिशन ही प्रोसेस आता बंद झालेली आहे। आता ऑनलाईन अर्ज आहे 21 मे पासून 21 जून, म्हणजे अर्ज भरण्याची शेवटची तारीख ही 21 जून ठेवण्यात आलेली आहे। आता कालच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की साधारण एक महिना असतं, तर 20 जूनपर्यंत असू शकते, तर 21 जून या ठिकाणी आलेली आहे। आणि अर्ज कन्फर्म करण्याची तारीख 22 जून दिलेली आहे, म्हणजेच तुमच्याकडे अजून साधारण एक 17-18 दिवस आहेत। त्याचबरोबर पहिल्या प्रवेश फेरीसाठी विकल्प सादर करणे 23, म्हणजे ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी 23, म्हणजे 21, 22, 23 या तारखा आहेत। त्याचबरोबर महत्त्वाचं सगळेजण विचारत आहेत की मेरिट लिस्ट कधी लागणार आहे। तर पहिली जी मेरिट लिस्ट लागते त्याला आपण प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणतो, ती लागणार आहे 25 जून संध्याकाळी 5 वाजता डिक्लेअर होणार आहे। म्हणजेच 25 जूनला तुमचं सगळी डिटेल तुम्हाला मेरिट लॉग इन करून मिळणार आहे। त्याचबरोबर SMS द्वारे सुद्धा कळविण्यात येणार आहे। आणि त्यानंतरची प्रोसेस असते की मेरिट लिस्टमध्ये काही बदल असेल, तुमच्या खात्यात जर बदल करायचा असेल, काही मार्क्समध्ये चूक झाली असेल, तर ते 26 आणि 27 जूनला ग्रीव्हन्स आपण त्याला म्हणतो, हरकती नोंदविणे। आणि फायनल मेरिट लिस्ट ही 28 जून 5 वाजता तुम्हाला समजणार आहे। म्हणजेच मी परवाच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की या ठिकाणी 30 तारीखपर्यंत तुम्हाला अंतिम गुणवत्ता यादी दिसणार आणि जुलैमध्ये पहिला राऊंड होणार आहे। तर प्रथम प्रवेश फेरीपासून पुढील प्रवेशाचे सविस्तर वेळापत्रक हे 25 जूनला, म्हणजे पुढचे जे राऊंड्स आहेत राऊंडचे वेळापत्रक तुम्हाला 25 जूनला मिळणार आहे। आता इथे मेरिट लिस्ट जाहीर झाल्यानंतर राऊंड सुरू होतात, त्याला साधारण एक 5 ते 6 दिवस लागतात। तर अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण टाइम टेबल ह्या आहे। तर आता वाट बघू नका, 21 जून लास्ट डेट आहे। जे काही कागदपत्र असतील त्याच्यात काही बऱ्याच विद्यार्थ्यांना कागदपत्रांचा इश्यू येत आहे, तर संबंधित जवळच्या ITIला भेट द्या। कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास तुम्ही प्रत्यक्ष फोन करा। या ठिकाणी हेल्पलाईन नंबरसुद्धा दिलेला आहे, त्याच्यावर फोन करू शकता। पासवर्ड विसरले असेल, जे काही डाऊट्स असतील तुमचे त्या ठिकाणी क्लिअर केले जातील। त्याचबरोबर माझा नंबर त्या ठिकाणी प्रत्येक व्हिडिओच्या खाली लिंकवर असतोच, प्रत्यक्ष फोनसुद्धा करू शकता किंवा कॉन्टॅक्टसुद्धा डायरेक्ट करू शकता। आता इथे एक स्टेटस दिसत आहे बघा, तर यामध्ये सध्या ॲक्टिव्ह काय आहे हे तुम्हाला समजण्यासाठी वेबसाईट थोडीशी ॲक्टिव्ह बनवण्यात आलेली आहे। तर सध्या चालू आहे कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन 21 मे ते 21 जून, म्हणजे 32 दिवस दिले जाणार आहेत। त्यानंतर ॲक्टिव्ह आहे ते ॲप्लिकेशन फॉर्म म्हणजे फॉर्म फिलअप करणं, ह्यालासुद्धा 32 दिवस दिलेले आहेत, 21 मे पासून 21 जूनपर्यंत। ॲप्लिकेशन फी पेमेंटसाठी सुद्धा 32 दिवस दिले आहेत, म्हणजे हे तुम्हाला 21 जूनपर्यंत करू शकता तुम्ही। आणि ॲप्लिकेशन कन्फर्मेशन 22 जूनपर्यंत, म्हणजे ते टाईम टेबल तुम्हाला टेंटेटिव्ह या ठिकाणी समोरच दिलेलं आहे। आणि फर्स्ट राऊंड जो असणार आहे, फर्स्ट राऊंड ऑप्शन फॉर्मसाठी 23 दिलेला आहे, मेरिट लिस्टसाठी 25 जून दिलेला आहे, आणि ग्रीव्हन्ससाठी 26, आणि फायनल मेरिट लिस्ट ही 28 जून। तर तेच टाईम टेबल या ठिकाणी पूर्ण अशा प्रकारे दिलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला लक्षात राहील की कोणकोणते टास्क आता असणार आहेत। इथे आता ॲक्टिव्ह आहे आणि कमिंग अप हे सुद्धा, म्हणजे तुम्ही वेबसाईट ओपन केली की तुम्हाला अशा प्रकारचा पूर्ण डाटा दिसणार आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। जर तुम्ही अद्याप फॉर्म भरला नसेल तर अर्ज करून घ्या। बरेच मुलांनी फॉर्म भरलेले आहेत परंतु कन्फर्म केले नसतील, तर त्यांनी ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी कन्फर्म करून घेणे गरजेचं आहे। तर काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत। आणि अर्ज भरण्याची तारीख असेल, प्रवेश वेळापत्रक आलेला आहे, मेरिट लिस्टची तारीखसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघितली आहे। तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत। धन्यवाद।